नमस्कार मित्रांनो, कृषी गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाडक्या बहिणींना पुढील 2 कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे, अन्यथा त्यांचे योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही. आता ती 2 कागदपत्रे कुठली आहेत याबद्दल आपण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा किंवा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना अधिकाधिक शेअर करा, म्हणजे त्यांना या योजनेबद्दल अधिकाधिक माहिती होईल. आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ज्या झाल्या त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो ठरला आहे तो आहे लाडकी बहीण योजना. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काही पक्षांनी आम्ही 3,000 रुपये देऊ, काहींनी आम्ही 2100 रुपये देऊ अशी घोषणा केली. या घोषणेचा लाभ देखील झालेला आपण पाहिलेला आहे. सर्वांना माहीतच आहे की लाडक्या बहिणीचा हप्ता 5वा हप्ता आचारसंहितेपूर्वीच सर्व महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला होता. म्हणजे महिलांना आतापर्यंत 7,500 रुपयाची रक्कम मिळालेली आहे आणि येणारा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. 6वा हप्ता काही जिल्ह्यांमध्ये वितरित देखील करण्यात आलेला आहे. तर ते जिल्हे आहेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी कोकणातील जिल्हे आहेत. त्यानंतर हिंगोली, भंडारा, गडचिरोली, त्यानंतर वर्धा, वाशिम, गोंदिया, नंदुरबार आणि धाराशिव, याला आपण उस्मानाबाद जिल्हा म्हणून पण ओळखत होतो. या जिल्ह्यांमध्ये काही महिलांच्या खात्यामध्ये रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. ज्या महिलांना पैसे अद्यापर्यंत मिळालेले नाहीत अशा महिलांच्या अर्जावरती देखील विचार करून लवकरच त्यांना ती रक्कम पण वितरित करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत 2,34,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. तर 13 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज अद्यापर्यंत प्रलंबित आहेत, जे लवकरच निकाली काढण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ देताना शासनाने ही योजना गरीब घरातील तसेच ज्यांचे उत्पन्न अल्प आहे अशा महिलांसाठीच ही योजना राबवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र ज्या महिला श्रीमंत आहेत किंवा ज्या महिलांना इतर कुठल्याही योजनेचा लाभ मिळतो अशा महिलांनी देखील या योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत. तर सदर अर्जांची आता तपासणी होऊन अपात्र महिलांचे अर्ज बाद करण्यात येतील व पात्र महिलांचे अर्ज मंजूर करण्यात येतील व त्यांच्याकडून वसुली देखील करण्यात येणार आहे. आता आपण एक विचार करूयात ही वसुली कशी करण्यात येईल. ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत होता अशा महिलांच्या खात्यामधून येणारी रक्कम ही वरचेवर वजा करण्यात येईल व त्यातून ती वसुली करण्यात येईल. तसेच ज्या महिलांना 2,000 रुपयाचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता मिळत होता अशा हप्त्यामधून त्यांची वसुली करण्यात येईल किंवा त्यांना वेबसाईटवरती रिफंड हे बटन देण्यात येईल आणि त्या रिफंडमधून तुम्ही स्वतःही तुमची रक्कम परत शासनाला भरू शकता. आता बऱ्याचशा महिलांनी खोटं हमीपत्र देऊन देखील अर्ज भरलेला आहे. जसं की हमीपत्रात लिहिलं होतं की कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नाही. काही महिलांचं उत्पन्न त्यापेक्षाही जास्त आहे आणि अशा महिलांनी देखील अर्ज भरलेले आहेत. अशा महिलांचे अर्ज देखील आता बाद करण्यात येणार आहे. आपलं उत्पन्न जे आहे ते शासनाला कसं समजतं असा एक साहजिक प्रश्न आपल्या डोक्यात येऊ शकतो. आपलं आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक असतं किंवा ते रेशन कार्डला सुद्धा लिंक असतं. यावरून आपण कुठलं लोन घेतलं किंवा आपल्या नावावर कुठली गाडी आहे, आपण किती टॅक्स भरतो किंवा आपण कुठल्या जमिनीची खरेदी केली, आपल्या नावावरती कुठली गाडी आहे आणि आपल्या कुटुंबियांच्या नावावर कुठली गाडी, याची सर्व माहिती शासनाला एका क्लिकवर समजू शकते. त्यामुळे शासनाची फसवणूक करणं एवढं सोपं नाही. त्यामुळे योजनेचा लाभ चालू ठेवण्यासाठी तुम्हाला तुमचं पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड आणि तुमचं ऑनलाईन केलेलं रेशन कार्ड, जे KYC वगैरे केलेली आहे, असं KYC केलेलं रेशन कार्ड तुम्हाला वेबसाईटमध्ये परत टाकावं लागणार आहे आणि त्याची शहानिशा झाल्यानंतरच तो लाभ तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवण्यात येणार आहे, अन्यथा तो बंद करण्यात येणार. या योजनेच्या अधिक माहितीबद्दल व येणाऱ्या अपडेटबद्दल माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.